प्रॉमिस. लेखक अमित बिडवे. अभिवाचन जगदीश हिरेमठ. प्रॉमिस. 2005च्या मे महिन्याच्या सुट्टीत माझ्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी आम्ही दौंडून पुण्याला आलो होतो. मी, माझी बायको अंजली आणि आमचा 4 वर्षाचा मुलगा आदित्य. तिथे दुपारी लग्न आणि रात्री रिसेप्शन असा कार्यक्रम होता. बऱ्याच वर्षानंतर लांब लांबचे नातेवाईक भेटले. काही नवीन ओळखीही झाल्या. बरेचसे संवाद औपचारिकपणे चालू होते. मग थोड्या वेळाने वातावरण जरा अनौपचारिक झालं आणि मोकळ्या डाकळ्या गप्पा सुरू झाल्या. अशा ठिकाणी बायकांच्या गप्पा जरा जास्तच मोकळ्या आणि घरगुती असतात. उदाहरणार्थ, काय रे, किती बारीक झालंय लग्न झाल्यापासून. तुला नाही, पण बायकोला जास्त मानवलं रे बरं का लग्न तुझं. अगं बाई, रोहित का हा केवढा मोठा झाला ग. 2री 3रीत असताना पाहिला होता, आता 10वी दिली म्हणतेस. मी तर बाई सुनेला सांगून टाकलं यावेळी, आता दुसऱ्या बाळणपणाला नाही येऊ शकत तिकडे स्टेट्सला. यांची तब्येत जरा बरी नसते ग. आमचा मुलगा तिकडेच आहे ना, तुला माहित आहे ना. अगं, या कुड्या त्यांनीच भेट दिल्या लग्नाच्या 20व्या वाढदिवसाला. सरप्राईज गिफ्ट देताना म्हणतात कसे, हिऱ्यासारख्या बायकोला हिऱ्याच्याच कुड्या. कोणती विद्याची मुलगी गती, बरीच आगाऊ दिसते, अगदी आईसारखीच. जेवण अगदी सुमार होतं बाई. आमच्या रश्मीच्या लग्नाच्या वेळची सगळेजण आठवण काढतात, अजून 10 वर्ष झाली तरी. काय ग, माधवीच्या मुलाचा घटस्फोट झाला म्हणे, खरंय का? अशा बहुरंगी विषयावर कधी मोठ्यानं, कधी हळू आवाजात, कधी कानात कुजबुजत चर्चा चालू होत्या. पुरुष मंडळी मात्र आपली, यंदाचा उन्हाळा कसा कडक आहे, आमच्याकडे निदान पाण्याचं तरी सुख आहे, राजकारण, सचिननी रिटायर व्हावं का, सरकारचा अनागोंदी कारभार, रस्त्यांवरची दुर्दशा, अशा विषयांवर आपली मतं मांडून एकमेकांना पकवण्याचं काम करत बसली होती. जेवणं उरकेपर्यंत आणि बायकांची मनं मोकळी होईपर्यंत वेळ काढत राहणं, हेच बऱ्याचदा पुरुषांचं अशा कार्यामध्ये काम असतं. इकडे हे सगळं सुरू होतं आणि तिकडे ती सगळी लहान मुलं एकमेकांची वर्षानुवर्षाची ओळख असल्यासारखी मिक्स झाली होती आणि छानपणे खेळत होती. आमचा आदित्य देखील त्या मुलांमध्ये चांगलाच रुळला होता. माझा मलेशियाचा एक मित्र या लग्नासाठी येणार होता. मी त्याची वाट बघत दारात उभा होतो. त्याची भेट होणार हा आनंद तर होताच, पण आणखी विशेष म्हणजे तो माझ्या सांगण्यानुसार मलेशियाहून माझ्यासाठी मला पाहिजे तसा डिजिटल SLR कॅमेरा सुद्धा आणणार होता. भारतात हे मॉडेल फार महाग पडणार होतं. मी कार्यालयाच्या दारात उभा असताना आदित्य पळत आला आणि माझ्या अंगावर उडी मारून म्हणला, पप्पा, आम्ही सगळी मुलं तिथे समोर खेळतो आहोत. तिथे कुल्फीवाले काका आलेत. सगळी मुलं त्यांच्या आई पप्पांकडून कुल्फीसाठी पैसे आणायला गेलेत. मला पण 5 रुपये पाहिजेत, प्लीज दे ना. वेगळी वेगळी मुलं जेव्हा एकत्र खेळतात तेव्हा अशा वेळेचे बाहेरचे खाद्यपदार्थ, TV चॅनल्स अशा आवडीमध्ये फरक असतातच. आपण आपल्या मुलांबरोबर एकटे असताना आपले नियम आणि शिस्त प्रेमाने मांडू शकतो, पण हे अशा वेळे मात्र हे अवघड असतं. तरी बरं, मी दारात एकटाच उभा होतो, नाहीतर एखाद्या मित्रानेच मला न विचारता 10ची नोट त्याच्या हातात दिली असती. त्याच्या त्या कुल्फीला माझा विरोध अशासाठी होता की अशा उन्हात बाहेरचे कोणते पदार्थ खाऊ नयेत असं मला वाटत होतं. कारण त्याचा घसा चांगल्या दर्जाचं आईस्क्रीम खाल्लं तरी सुद्धा बरेचदा खराब होतो. आत्ताच्या प्रसंगात त्याला नीट समजावून सांगणं गरजेचं होतं. त्याची एक पप्पी घेऊन मी त्याला म्हणालो, अरे, अशा उन्हात रस्त्यावरचे दुधाचे पदार्थ खाऊ नयेत. उद्या तुला उलट्या जुलाब झाले तर. त्यापेक्षा आपण संध्याकाळी नॅचरल मिळत जाऊ आणि तुला हवं ते आईस्क्रीम ते तू खा. त्याच्या हावभावांवरून माझा हा भेद त्याला फारसा आवडलेला दिसला नाही, पण तरी तो चालेल म्हणाला. पण पप्पा, मग मी फक्त त्या मुलांबरोबर थांबू? मी म्हणालो, ठीक आहे, चा. माझ्या कडेवरून उडी मारून तो समोर कुल्फीच्या गाडीकडे पळाला. अचानक पाठीवर दणकट थाप पडली. पाहतो तर समोर माझा मलेशियाचा मित्र उभा. बरेच दिवसांनी आम्ही भेटत होतो. त्याने कडकडून मिठी मारली. मग गप्पा सुरू झाल्या. माझ्या डोक्यात कॅमेऱ्याचाच विषय चालू होता, पण स्वतःहून लगेचच तो विषय काढणं बरं दिसणार नव्हतं. जरा वेळाने तोच म्हणाला, अरे यार रम्या, तुला एका बाबतीत सॉरी म्हणायचंय मला. काय झालं, मी कालपर्यंत टूरवरच होतो
कालच संध्याकाळी मलेशियात परत आलो आणि रात्री लगेच इकडची फ्लाईट होती, त्यामुळे कॅमेरा घ्यायला वेळच झाला नाही. रिअली सॉरी यार, आता दिवाळीत येताना अगदी नक्की आणतो. हे ऐकून माझं खरं तर मूडच गेला. मागच्या 1-2 महिन्यापूर्वीच ते मॉडेल पाडव्याच्या निमित्ताने भारतात बरेच स्वस्तात मिळत होतं. पण नेमका तेव्हाच माझा मित्राचा मलेशियाहून फोन आला. भारतातील डिस्काउंट किमतीपेक्षा सुद्धा 2-3 हजारांनी तिकडे तो स्वस्त होता. म्हणून मी इथे कॅमेरा घेण्याचं रद्द केलं होतं. आता परत इथेच घ्यायचा म्हणजे चांगले 3-4 हजार रुपये जास्त जाणार होते. त्यातच आम्हाला सुट्टी ट्रिपला जायचं होतं, त्यामुळे मला तो कॅमेरा लगेच हवा होता. पडलेला चेहरा कसाबसा नॉर्मल आणण्याचा प्रयत्न मी करत होतो. तितक्यात आमचा एक कॉमन मित्र म्हणजे नवरदेवाचा भाऊ तिथं आला आणि त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या. मी नुसता उभा होतो. समोर फुटपाथकडे लक्ष गेलं. समोर कुल्फीच्या गाड्याजवळ 5-6 पोरपोरी कुल्फी खात होती. त्यांच्या घोळक्यात आदित्य फक्त त्यांच्याकडे पाहत उभा होता. ती पोरं कुल्फीचा आनंद घेत होती, जिभेनं कुल्फी चाटत होती. तितक्याच एका पोराची अर्धी कुल्फी त्याच्याच शर्टवर सांडली. मग त्याने दुसऱ्या हाताने तो शर्टवरचा तुकडा उचलला आणि चटकन खाऊन टाकला. बाकीची पोरं त्याच्या वागण्याला बघून जोरजोरात हसू लागली. त्यांच्याबरोबर आदित्य पण हसत होता, पण त्याचं ते हसणं नेहमीच नव्हतं. त्याचा चेहरा केविलवाणा दिसत होता. तब्येतीसाठी काही वेळा थोडं कठोर व्हावं लागे. हसता हसता त्याने दारातून माझ्याकडे पाहिलं. माझी आणि त्याची नजरानजर झाली. मला त्याच्याशी नजर द्यावी वाटत नव्हती, पण माझ्याकडे पाहून तो गोड हसला. खिशातला गॉगल मी डोळ्यांवर चढवला. ओ डॉक्टर, कुठे लक्ष आहे तुमचं? तुमच्यासाठी कॅमेरा नाही आणला म्हणून चिडला की काय? मित्रांनी विचारलं. नाही, रागवलं नाही रे, पण तुला जमणार नव्हतं तर आधी सांगायचं ना. मी मागेच घेऊन टाकला असता. तुला साली जुनीच खोड आहे. आधी प्रॉमिस करायचं आणि नंतर कारणं देत बसायचं. मी जरा उपरोधनाच म्हणालो. खरं तर असं तोडून बोलण्याचा माझा स्वभाव नाही, पण आज मात्र बोलून गेलो. नंतर मीच म्हणालो, चल चलताय बॉस, दे सोडून. नंतर आमच्या नेहमीसारख्या गप्पा झाल्या, जेवणं झाली. दुपारी जेवणानंतर आम्ही सगळे कार्यालयापासून जवळच असणाऱ्या आमच्या फ्लॅटवर गेलो. संध्याकाळी मी मित्राबरोबर काही कामानिमित्त बाहेर पडणार होतो, म्हणून घराबाहेर पडलो. आदित्य व अंजलीला वाटेत रिसेप्शनसाठी ड्रॉप केलं. कामं उरकून आम्ही रिसेप्शनला परत येणार होतो. रात्री 9 वाजता मी रिसेप्शनला पोचलो. आणखी मित्र, नातेवाईक मंडळी भेटली. गप्पा सुरू झाल्या. बुफे डिनरच्या लाईनमध्ये मी उभा होतो. सहज समोर लक्ष गेलं तर डेझर्ट स्टॉल दिसला आणि मी चमकलोच. दुपारी आदित्यला केलेल्या प्रॉमिसची मला अचानक आठवण झाली. हातातली प्लेट मी तशीच बाजूला ठेवली आणि अंजलीला शोधू लागलो. ती स्टेजपाशी उभी होती, पण तिच्याबरोबर आदित्य दिसत नव्हता. आदित्य कुठे आहे? मी धावतच जाऊन तिला विचारलं. अहो, तो आज इतका दमला होता, मगाशी जेवतानाच डोलक्या घेत होता. मग वरच्या हॉलमध्ये नेऊन झोपवला मी त्याला. सोबत सुशीला मावशी बसलीये. तिथं आणखी मुलं देखील आहेत झोपलेली. आता निघतानाच घेऊ त्याला बरोबर. आणि काय काम होतं त्याचं तुमच्याकडे? झोपताना सारखं विचारत होता, पप्पा कधी येणार आहेत? आम्ही एक गंमत करणार आहोत. मला नाही सांगितलं पण त्यांनी. हे ऐकून माझा मूडच गेला. मगाशी तो स्टॉल पाहिल्यावर माझं लक्षात आलं, नाहीतर मी विसरूनच गेलो असतो. कदाचित त्याच्या लक्षात असेल, पण तो मला टेस्ट करत असावा. कारण काहीही असलं तरी माझा मूड गेलाच. दुपारचा त्याचा तो केविलवाणा चेहरा आठवला आणि जास्तच वाईट वाटलं. रागाच्या भरात प्रॉमिस मोडलं म्हणून मित्राला मी दुपारी कसा बोललो होतो ते आठवलं. स्वतःचीच शरम वाटली. आपल्या एवढ्याशा मुलाला प्रॉमिस केलेली छोटीशी पण महत्वाची गोष्ट आपण बाप म्हणून विसरू शकतो, मग बाकी कुणावर हक्क दाखवून त्याला झापण्याचा, त्याला बोलण्याचा आपल्याला काहीच हक्क नाही. मनाला चांगलीच टोचणी लागू लागली. दुपारच्या त्याच्या समजूतदारपणाचं माझ्या छातीवरचं दडपण अजून वाढू लागलं. मनाला चूक तर आता समजली होती. आता पश्चाताप करण्यापेक्षा उपाय करावा असं वाटलं. अंजलीला सांगितलं, मी जरा अर्ध्या तासात येतो, अर्जंट काम आहे. धावत वरती हॉलवर गेलो. जमिनीवर गाद्या टाकलेल्या होत्या. खाली 4-5 मुलं झोपलेली होती. शेजारी सुशीला मावशी बसल्या होत्या. त्यांच्या मांडीवर आदित्याचं डोकं होतं. मी जवळ गेलो, मावशींना नमस्कार केला.
आणि त्यांना सांगितलं, अंजली इथे आली तर आदित्य माझ्याबरोबर आहे म्हणून सांगा. पटकन मी आदित्यला कडेवर उचललं. झोपेतून जरा जागा झाल्यामुळे त्याने माझ्याकडे एकदा पाहिलं आणि परत माझ्या खांद्यावर डोकं टाकून झोपून गेला. पार्किंगपाशी गेल्यावर हळूच त्याच्या कानात म्हणालो, आदू, आपण कुठे चाललो आहोत माहितीये का तुला? झोपेतच तो हू म्हणाला. आपण ना नॅचरल्समध्ये जाणार आहोत आईस्क्रीम खायला. मी हळूच पुटपुटलो. सुट्टीमुळे नॅचरल्समध्ये भरपूर गर्दी होती. समोरच्या रोडला मी गाडी पार्क केली. गाडीच्या बॉनेटवर बसून आदित्य हातातल्या चॉकलेट आईस्क्रीमच्या कोनला पुन्हा पुन्हा न्याहाळत होता आणि मग त्याने तो जिभेने चाटायला सुरुवात केली. त्याच्या समोर उभा राहून मी त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद डोळ्यात साठवत होतो. मनाला समाधान वाटलं. त्याचं थोडं खाऊन झाल्यावर त्याने तो कोन माझ्यासमोर धरला आणि म्हणाला, तू पण घे ना. त्या गडबडीत माझ्या नाकाच्या शेंड्याला आईस्क्रीम लागलं आणि ते बघून तो जोरजोरात हसू लागला. मी मुद्दामच नाकावरचा ठिपका लवकर पुसला नाही. मग त्यानेच त्याच्या हातातला टिश्यू पेपर घेऊन माझं नाक पुसलं आणि जवळ येऊन मला मिठी मारली. त्याचा तो गालावर लागणारा श्वास, नाकाशी येणारे त्याच्या गोबऱ्यावर थंडगार गालांचा स्पर्श, माझ्या डोळ्यात पाणीच आलं. फोटो काढण्यासारखा प्रसंग होता. जरी बरोबर कॅमेरा नसला तरी माझ्या मनाच्या कोपऱ्यात हा प्रसंग अगदी पक्का प्रिंट झालेला आहे.